काय ग, यांचं खरंच काही आहे का ग? तुला काय करायचंय? तू जा ना ब्युटी पार्लरला. उन्हा आल्यावर जाणार आहेस का? येता जाता त्या नवशील आणि दे ते, नको खाऊस तेलकट एवढं. अरे पण नंद्या, तिच्या मनात तू बी नाही आणि मी बी नाही. अरे किती प्रयत्न केले पण सगळे फेल गेले ना. आता काय करायचं आपण? ए ब्रो, आता मी काय सांगतो ते नीट ऐक बरं का. तुला बी श्रद्धा आवडते आणि मला बी श्रद्धा आवडते. अरे पण तिला आपण दोघं बी आवडत नाही ना. हे एकदा क्लिअरिफिकेशन झालंय ना आपल्याकडून. तुला क्लिअर म्हणायचंय का रे? अरे बाबा तेच ते क्लिअर कळलंय ना. तू इशे जरा बाजूला ठेव ना. बर. आणि आपण तिच्या पुढे पुढे करतो ना, त्याच्यावर जरा कंट्रोल करूया. हो. अरे तिला आपल्या मनातलं प्रेम कळायला पाहिजे ना बाबा. आणि तुला सांगतो, जेव्हा तिला आपल्या मनातलं खरं प्रेम कळेल ना, तेव्हा तिला स्वतःलाच निर्णय घेऊ दे आपल्यापैकी कोणाची निवड करायचं ते. हो हो. हे भावा, तोपर्यंत हे आपल्या ती भांडणं स्पर्धा सगळं बंद करूया. सगळ्याचा दी एंड बरं का. तू बोलतोस ना, बरोबर बोलतोस तू म्हणतोस तसंच करूयात आपण. हा, तिला तिचं काय ते ठरवू दे. आपण नको पडायला त्याच्यात. बाबा जाम मारते ती. आला बघ. ए नको ना, उठू बस ना. खूपच फोडलं का रे दोघांना? आता इथून पुढे तरी फटके खायची कामं करू नका. हा, ऐकलं का? या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं. जास्त लागलं असेल तर डॉक्टरकडे जाऊन या, औषधं घ्या आणि गरज पडली तर इंजेक्शन पण घ्या. आपण श्रद्धा प्रकरण आहे ना, ते थोडे दिवस लांबच ठेवूया. आणि आपल्या शिवाशेचं लव्ह लाईफ आहे ना, त्यामध्ये लक्ष घालूया. अरे अगदी माझ्या मनातलं बोललं वाचत रे तू. हो ना, मग होऊन जाऊन दे खर्च. आधी सेट करूया लव्ह लाईफ शिवा शेटच, मग करूया लग्न आपल्या दोघांपैकी एकाच. अरे अरे शिवा, अरे शिवा पुढे बघ. अशी कशी गाडी चालवतोयस? लक्ष कुठे आहे तुझं?